मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या सप्त्यामध्ये म्हणजे आठवड्यामध्ये साप्ताहिक राशी भविष्य आपल्याला लिहिता आलं नाही किंवा सांगता आलं नाही, थोडं तांत्रिक बिघाड किंवा इतर काही गोष्टींमुळे ते मला करता आलं नाही, त्याबद्दल क्षमस्व। खूप लोकांचे मेसेज किंवा फोन आले, गुरुजी साप्ताहिक भविष्य का नाही केलं, तर काही तांत्रिक बिघाडामुळे किंवा काही कारणामुळे ते मला करता आलं नाही। परंतु आता आपण सुरू करत आहोत, तर आपल्याला आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा, लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा की आपल्याला कसं वाटतंय, काय सुधारणा हवी आहे, काय हवंय। परंतु वैयक्तिक जे प्रश्न असतील, जसे की आपला विवाह योग, राशीचा विवाह योग आणि आपला विवाह योग, याच्यामध्ये खूप फरक असतो। कुंडलीमध्ये पाहूनच तो सांगावं लागतं, सगळ्या राशींचा तसा तो सूट होत नाही। तर कोणाचे काही वैयक्तिक प्रश्न असेल तर सशुल्क मी आपल्याला ते सांगू शकतो। जर जनरल प्रश्न असतील तर मी तुम्हाला मोफत सुद्धा सांगेन, परंतु जर मोठे काही प्रश्न असेल तर मी तुम्हाला ते सशुल्क सांगेन। व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे, आपण संपर्क करू शकता आणि संपर्क केल्यानंतर आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवा, मी आपल्याला त्याचे उत्तर नक्की देईन। एकदा फोन तर करावा लागेल। चला तर सुरू करूया। साप्ताहिक राशी भविष्य जे आहे 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2024। 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य मीन राशी। या सप्ताहामध्ये संतती बरोबर किंवा आपले लहान भाऊ बहीण किंवा आपल्या घरात असणारे कनिष्ठ व्यक्ती यांच्याशी वादविवाद वाढवून घ्यायला जाऊ नका, यांच्याशी वादविवाद करायला जाऊ नका। यांच्याशी वादविवाद केल्यामुळे, त्यांच्या काही बोलण्यामुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो, मानसिक दडपण येऊ शकते। कदाचित त्यांनी काही बोललेले बोल किंवा त्यांच्या प्रश्नाला आपण उत्तर देऊ शकणार नाही, त्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होणार, कारण आपल्याकडे ती उत्तर असणार नाही। याचाच शोध घेऊन किंवा याच गोष्टी, याच मर्मावरती बोट ठेवून कदाचित ती व्यक्ती आपल्याकडे भांडू शकते, बोलू शकते किंवा आपण काहीतरी बोलला आहात म्हणून तुमचा राग काढण्यासाठी ती व्यक्ती जुन्या गोष्टी घडलेल्या उकरून काढू शकते। त्याच्यातून काय होणार आहे आपल्याला माहितीच आहे की त्याचा आपल्याला मानसिक त्रास नाही, कारण त्याचं आपल्याकडे उत्तर नाही आहे। त्यामुळे ज्या गोष्टींचं उत्तर माहितीच नाहीये, त्या गोष्टी जर घडणार असतील, उघडणार असतील, तर त्याच्यातून मानसिक त्रास का करून घ्या। तर हे कोण करणार आहे? बाहेरचे कोण करणार नाही, ते आपलीच लोक करणार आहेत, जवळचीच लोक करणार आहे, कनिष्ठ लोक करणार आहेत, ज्यांना सगळ्या आपल्या गोष्टी माहिती आहेत। कदाचित आपलं एखादं गुपित माहित असेल, त्या गुपिताबद्दल सुद्धा बोलू शकतात। तर त्यामुळे शक्यतो त्या कनिष्ठ व्यक्तींकडे, लहान बंधू वर्गांकडे कुटुंबातल्या मतभेद वाढवू नका। आता निष्कारण खर्च वाढणार आहे या सप्ताहामध्ये, म्हणजे आपण 1 रुपये खर्च करणार होता, तिथे आपल्याला 2 रुपये खर्च करावेसे वाटतील, कराल, परंतु त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही। तर निष्कारण खर्चाचे प्रमाण वाढल्याने परत ते खर्चही झाले आणि त्याचा आपल्याला लाभही झाला नाही, समाधानाने मिळालं, त्याच्यामुळे मानसिक त्रास पुन्हा होऊ शकतो। तर कुठेही पैसे खर्च करताना या सप्ताहामध्ये विचार करूनच पैसे खर्च करा। आधीच मानसिक जर विचार केला की बाबा नाही, हे खर्च करून आपल्याला पुन्हा रिटर्न्स काही मिळणार नाही, ते जाणार आहे, तर त्याचा त्रास होणार नाही। परंतु आपल्याला रिटर्न्स मिळावे याच्यासाठी आपण जर दुपटीने खर्च करत असाल तर ते मिळणं थोडंसं या सप्ताहामध्ये कठीण आहे। त्यामुळे कुठेही खर्च करताना खर्चाचं नियंत्रण बिघडणार नाही याची काळजी घेऊनच आपण कामे करा। त्याचबरोबर सप्ताहाच्या शेवटी किंवा नवरात्रीच्या काही दिवसामध्ये आपण देवदर्शनाला जाऊ शकता। देवदर्शनाचे, तीर्थयात्रेचे चांगले योग आहे। एखादा प्रसिद्ध देवी किंवा देव याच्या आपण दर्शनासाठी कुटुंबासोबत जा, त्यांच्याबरोबर कुटुंबाबरोबर वेळ घालवाल। त्यांचं देवदर्शन घेतल्यामुळे, कुटुंबाबरोबर राहिल्यामुळे थोडंसं एक मानसिक धार्मिक वातावरण आपलं वेगळं असेल, थोडंसं मनशांती आपल्याला मिळेल। स्वास्थ्य बिघडलं होतं, बरेच दिवस एखादा पोटाचा विकार होता आपल्याला, पोटदुखी, पोट फुगल्यासारखं किंवा पाण्यापासून झालेली एलर्जी वगैरे असं काही जर होतं तर ते सुद्धा आजार दूर होतील, पोटाचे विकार शक्यतो जे दूर होतील आणि स्वास्थ्य चांगले लाभेल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 1 आणि 7, शुभ अंक असणारे 8 आणि रंग असणाऱ्या राखाडी, याचा आपण लाभ करून घ्या, नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होईल। मित्रांनो, मागच्याच साप्ताहिक राशी भविष्यामध्ये हा उपाय सुचवायचा होता, तो 30 तारखेपर्यंत आपण करू शकला असता, परंतु अजून 30 तारीख उजडायची आहे आणि आपल्या दिवशी पहिल्या दिवशीच अपलोड होतो व्हिडिओ। तर आपण 2 उपाय या सप्ताहातले सांगितले, मागच्या सप्ताहातला सुद्धा आपण करू शकता करण्याची इच्छा असल्यास। तर 30 तारखेला सर्व पितृ अमावस्या आहे। त्या सर्व पितृ अमावस्येच्या वेळी आपले जर आई वडील नसतील तर आपण एखाद्या ब्राह्मणाला शिदा देण्याचा प्रयत्न करा। तर्पण करून श्राद्ध करता येत असेल तर अतिउत्तम, जर ते करता येत नसेल तर आपण एखाद्या कुठल्याही, पण तो विष्णू किंवा शंकराची पूजा करणारा देऊळ असेल, त्या देवळात जे पुजारी असतात त्यांना शिदा, म्हणजे 2 व्यक्ती पोटभर जेवतील इतका अन्न
म्हणजे काय द्यायचंय, तांदूळ, नारळ, गूळ, रवा म्हणा, तूप म्हणा किंवा इतर कुठलंही शाक म्हणजे कुठलीही भाजी, एक 4-5 नमुन्याचं किंवा एक जमत असेल तर आपल्याला एक वस्त्र हे आपण मुद्दाम 30 तारखेला देण्याचा प्रयत्न करा. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नक्की आपल्या पित्रांची आपल्यावरती कृपादृष्टी असेल. आता आई वडील आहेत, आई वडील असले तरी सुद्धा आपण एखाद्या कुठल्या तरी व्यक्तीला देवळात जाऊन काही दान दक्षिणा देऊन नमस्कार केला तर काही अपाय होणार नाही. म्हणजे आपले आई वडील आहे तर मी ते कशाला करू, तर त्याची गरज नाहीये. तसं आई वडील असले तरी सुद्धा एखाद्या देवळामध्ये त्या दिवशी गायीचा म्हणजे गोसेवा आपल्याकडनं करून दे, त्याचप्रमाणे ब्राह्मण सेवा आपल्याकडनं करून दे, त्याचा आपल्याला फायदा होईल. आई वडील असले तर, आणि नसतील तर मी तो उपाय सांगितला, शिदा द्यायचा. त्याचबरोबर 7 तारखेला ललिता पंचमी आहे. हाही या उत्सवातला, नवरात्रीतला खूप मोठा उत्सव असतो, चांगला उत्सव असतो. खूप लोकांच्याकडे ललिता पंचमीची पूजा केली जाते. जर आपल्याला जमत असेल तर कुठल्याही देवीच्या 5 देवळांमध्ये, आपल्या सराउंडिंग असलेल्या घराजवळच्या 5 देवळांमध्ये दर्शन घ्या ललिता पंचमीच्या देवळामध्ये. जर जमत असेल तर कुंकुमार्चन करा आणि 5-5 दिवे, म्हणजे टोटल 25 दिवे होतील तर तुपाचे 5-5 दिवे प्रत्येक देवळामध्ये लावा. जर आपल्याला देवीचं एखादं स्तोत्र येत असेल, मंत्र येत असेल तर म्हणा. सर्व मंगल मांगल्य तर सर्वांनाच येतो तो म्हणा. नाहीच येत असेल तर देवीचा, आपल्या कुलदेवीचा जप केला तरी चालेल. महालक्ष्मी अष्टक पुढच्या येणाऱ्या अष्टमीला, त्याचं मी पुढच्या ह्याच्यात सांगेन, पण महालक्ष्मी अष्टक सुद्धा आपल्याला येत असेल तर आपण नक्की म्हणा. यामुळे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये देवीची स्पंदनं जास्त असतात. देवी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिन्ही रूपांनी व्यापित आहे. त्यामुळे तिन्ही गोष्टी म्हणजे अभ्यास करणाऱ्या लोकांना सरस्वतीची कृपा होईल. कष्ट करतायत परंतु पैशासाठी आर्थिक करत आहात परंतु पैसे मिळत नसेल तर त्याच्यावरती लक्ष्मीची कृपा होईल. आणि त्याचबरोबर एखादं कार्य करायचं ज्याच्यासाठी शक्ती हवी आहे, म्हणजे शारीरिक शक्ती जास्त हवी आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला महाकालीची सुद्धा कृपादृष्टी होऊ शकते. त्यामुळे तिन्ही देवींचं स्वरूप चांगलं असतं, स्पंदनं चांगली असतात. त्यामुळे आपण तो करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, असे चांगले चांगले उपाय मी आपल्यापर्यंत सुचवतो, व्हिडिओ करतो, हे आम्ही खूप कष्टाने करतो. मित्रांनो, आपण पाहत आहात, चांगली गोष्ट आहे, पण पाहिल्यानंतर एक लाईक करा. आपल्या मोटिवेशनने आम्हालाही त्याचा फायदा होतो. आवडल्यानंतर शेअर करा. आपल्या राशीची इतर लोक जी असतात, जी कष्टात असतात, त्यांनाही काहीतरी पर्याय असतात, हवे असतात, तर अनायसे आपल्या मार्फत आपण व्हिडिओ शेअर केल्यामुळे किंवा इतर लोकांना सांगितल्यामुळे त्याच्यातून त्यांनाही फायदा होतो आणि त्याचं अनायसे रूपाने आपल्याला सुद्धा त्याचा लाभ होतो, फायदा होतो, पुण्य प्राप्त होतं. तर नक्की करा. चला, तर पुढच्या आठवड्यात आपण नक्की भेटूया ह्याच ठिकाणी, ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. शारदीय नवरात्र उत्सवाचे आपल्याला हार्दिक शुभेच्छा.